श्री स्वामी चरित्र सारामृत 19 श्री गणेशाय नमः। एकाग्रचित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन। पंथ सुलभ होतसे सच्चरित्रे श्रवण करिता, परमानंद होय चित्ता, ओळखू ये सत्यासत्यता। परमार्थ प्रपंचाची या नरदेहा येवो, काय करावे आप जेणे होईल सुगम। दुस्तर हा भवपंथ ज्यांसी वानिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःखमुक्त झाले। तो पंथ धरावा बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता। अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय। प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती। जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली कृष्णाटाकी क्षेत्रे पवित्र। ती देखिली त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत। महासाधू देखिले करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन। नाना स्थाने फिरो, शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी। देखिले अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी। योगाभ्यासी बैसले एक सूर्यमंडळ विलोकिती। एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिताती। मौन धरिती कितीएक, एक झाले दिगंबर। एकी केला ऊर्ध्व कर, एक घालिती नमस्कार। एक ध्यानस्थ बैसले, एक आश्रमी राहोन। शिष्या सांगती गुह्यज्ञान, एक करीती तीर्थाटन। एक पूजनी बैसले, ऐसे असंख्य देखिले। ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले। परी गेले व्यर्थची हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आप याविषयी पूर्ण ज्ञान। कोणी तया ते सांगेना, एके समे अक्कलकोटी। स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी, आले नृसिंह सरस्वती। महिमा श्रींचा ऐकोनी, नृसिंह सरस्वती दर्शनासी। येती कळले समर्थांसी, जाणिले त्यांच्या हृदगता। अंतरा माझी आधीच सन्मुख पाहोनी तयांना, आज्ञाचक्र भेदांतला। एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या। श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची। स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ। असो झालिया काही वेळ, समाधी उतरता तत्काळ। नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी। मस्तक ठेविले झडकरी, सद्गदित झाले अंतरी। हर्षपोटी समावे उठोनिया करीती स्तुती। धन्य धन्य हे मूर्ती, केवळ परमेश्वर असती। रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस। हठयोग साधन करायास, केले बहुत सायास। परी सर्व व्यर्थ गेले, स्वामी कृपा आज झाली। तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली। कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती। आळंदी क्षेत्री परतोनी येती, तेथेची वास्तव्य करीती। सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्मकृत्ये केली। दूर दूर कीर्ती गेली, एके दिवशी काही वेळी। अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन। उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान। गुरुमूर्ती पाहोनिया पाहोनी नृसिंह सरस्वतीसी। समर्थ बोलले त्या सम्यासी, लोकी धन्यता पावलासी। वार्योषिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडोनी। तरीच श्रेष्ठत्व पावसीजनी, मग सहजची सुरभुवनी। अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी। आश्चर्य वाटले सकला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी। विपरीत केवी करतील परी अंतरीची खून। यी तत्काळ जाणो, पाहो लागले अधोवदन। शब्द एक ना बोलवे, सिद्धी करोनी प्रसन्न। वाढविले आपुले महिमान, तेची वार्योषिते स्मान। अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासोनी। सिद्धी दिधली सोडोनी, येवोनी राहिले स्वस्थानी। धर्मकृत्ये बहु केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार। त्यासीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले ऐसे सच्चिष्य अनेक। श्रीकृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप। महिमा त्यांचा वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर। ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार। होऊनी बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता। इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता। दर्शनाते पातला करी नग्न तलवार। घेवोन आला श्रींसमोर, घालोन साष्टांग नमस्कार। मना माझी प्रार्थित, स्वकार्य चिंतोनी अंतरी। खड्ग दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी। तरी खड्ग हाती देतील जावोनी बैसला दूर। श्रींनी जाणिले अंतर, त्यांचे पाहोनी कर्म घोर। राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी। तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी। वासुदेवराव पाहोनी, खिन्न झाला अंतःकरणी। समर्थांते आपुली करणी,
नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजिले, ते शेवटा जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले, म्हणूनी दिले खड्ग करी, परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेवोनी तैसेच, आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश नाले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार काही कारण जहाले, संसारी मन विटले, मग प्रपंचाते सोडले, भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू सम्य पातला, पाहोनिया विपरीत परी, श्रीचरण धरिले झडकरी, उभा राहिला काळ दुरी, नवलपरी जाहले दीन वदन होवोनी, दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे सरले पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वा त्वरित, स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वरतले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर जन पाहोनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्रसार मात्र येथे जयाची लीला अगम्य, ध्याती जाते निगमागम, सुरनर वर्णिताती गुण, अनादिसिद्ध परमात्मा नानारूपे नटोनी, स्वेच्छे विचरे जो याजनी, भक्ता सन्मार्ग दाखवनी, भवसागरी तारी त्या परमात्म्याचा अवतार, श्री स्वामी दिगंबर प्रगट झाले धरणीवर, जगदुद्धा कारणे, त्यांची पदसेवा निशिदिनी, करोनी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मनी, हेची वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 19 गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत विशंतित मोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी दिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमलरूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन, करिता भागे सहस्त्रवदन, निगमागमा सही जाण, नसे पार लागला तुझे वर्णाव्या चरित्र, तुझस्म कवी पाहिजे तरी अल्पमतीने अत्यल्प, गुणानुवाद का गावे, वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला, जना दाखविल्या अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्यांना, अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी, गृहस्थैक दर्शनासी, समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वत्ती, हास्यवने करोनी फकीरा ते देई खाना, तेणे पुरतील सर्व कामना, पक्वाने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे, गृहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेहू घातले तयाते फकीर तृप्त होवून जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले तेध्वा म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, विकल्प चित्ती याचिया, इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थे, येवोन स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी त्यासी देखोन समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित, तो निहशंक मनात, पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणोनी, प्रभात समी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापाशी, स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाईघाई,
बाहेर येवोन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला. आसनावरी बैसविला 10,000 दिधल्या. नोटा आणून सत्वरी गृहस्थ मनी आनंदला. बाईते आशीर्वाद दिधला. द्रव्यलाभ होता आला. शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य. गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत. स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र. केवी वंदू शके मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर. श्रमित झाले कविराज कोणी दाता नृपवर. दान कराया भांडार. मोकळे करी परी शक्यनुसार. याचक नेती बांधोनी षडरस अन्नाचे ढीग पडले. क्षुधित जन तेथे आले. त्यांनी त्यातून भक्षिले. क्षुधा शांत होई तो स्वामीचरित्र भांडारातून. रत्ने घेतली निवडून. प्रेमाद्रे माळ करून. श्रोत्यांचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी. विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्याद्रे चरण पूजी. शंकर स्तोत्र प्रेमे गातसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. विशंतित मोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत 21 श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देवमंदिरे. चौक बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्यावरी सारे. पूर्ण झाली म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त. वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मनामाजी येता. जडदेह त्यागोनी तत्वता. गेले स्वस्थानी तिराज शके 1800 पूर्ण. संवत्सर बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र. निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदो. ब्रह्मरंध्रा छेदो. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी तेध्वा जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करिता नानाप्री. तो वर्णिला जाय अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करून आक्रंदन. तो वृतात वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जन्मुढाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्तपावन जाती. उपनाम असे थोरात. बळवंत पार्वतीसूत. नाम माझे विष्णू असे तेथेची बालपण गेले. आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकरशेठ. त्यांची स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती. धिमसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा. आबालवृद्धा समजे असा. लघु ग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण. हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळीवनातूनी निघाले. स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयाध्यायी ताराव्या भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा कराव्या छळ. आले 2 संन्यासी खल. तेची वृत्तत्सक. चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्याव्या स्वामींसी. पाठविले कारभायांसी. 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार. तयांचे वृत्तत समग्र. 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामीचरणांवरी भक्ती जडली कोण्या प्रकारी. ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ. होता ब्रह्मस्मंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्तत. वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत. श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा. तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा. त्यामाजी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण. संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला स्वामी भक्त. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित.
वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जे दादाबुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांशरूपे सत्य पै एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंतऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस. पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हावर, जो भावे वाचील हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती, भवसागर तरोन अंती, मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय असो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला, त्यांची रक्षावे दयाळा, कृपाघ्ना समर्था मी केवळ मतिमंद, परी भावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद. पूर्ण केला दयाळूवा दोन्ही कर जोडोनी, आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षका लागोनी. सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती, त्यांस करू एक विनंती, मी केवळ हीनमती, कवित्व करू नेण्याची परी माझी ही आर्त उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उपगण मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणोनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी श्री गोविंदा, भक्ततारका आनंद कंदा, अनामातीता अभेदा अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंत वेशा, भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनेना, विधिताता कमलवदना, हृदयकमली वसावे मत्स्य कूर्म वराहजान, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करो, आला घेवोनी विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ, घालोनी चरणी ठविला भार, सदोदित याचा प्रतिपाद, करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21 गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.